कसं आहे ट्रॅफिक. नमस्कार, आपण आत्ता आहोत खंबाटकी टनल रोडच्या सर्व्हिस रोडवरती. हा रोड गेला आहे घाटाकडे. याला काल म्हणजे 3 तारखेला संध्याकाळी 5-6च्या दरम्यान या खड्ड्यांमध्ये मुरुम टाकला होता. माती, चिखल. सुशिक्षित इंजिनिअरिंग की सिव्हिल इंजिनियर. तर आत्ता सध्या परिस्थिती आपण पाहू शकताय. खड्डे पूर्णतः रात्रीच्या पावसात ओपन झालेले आहेत. काय आमच्या जिल्ह्यामध्ये असले भयानक प्रकार चालू असतात. बघा, खड्डे आपण बघू शकताय. पूर्ण वाहतूक त्याच्यामुळे स्लो डाऊन होत आहे. आता या ठिकाणी तर इतका भयानक खड्डा आहे मोठा. कसं आहे खड्ड. या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक होतंय, टायर फुटतात, गाड्यांचं नुकसान होतं. असे प्रकार घडत असतात. तुमची खड्ड्यामध्ये घासलेली दिसती बहुतेक. हे निवळ ट्रॅफिक महामार्गावरती, नॅशनल हायवेवरती पडलेल्या खड्ड्यांमुळे आहे. हा नॅशनल हायवे किंवा राष्ट्रीय महामार्ग आहे की पांदन रस्ता आहे, हा खूप मोठा प्रश्न आहे शेतात जाणारा. कसं पाणी वाहतंय. पाऊस किती झाला असेल. समोर दिसत आहे हरेश्वराचा डोंगर. या डोंगरामध्ये आहे खंबाटकी घाट. पुणे बँगलोर हायवेवरील अतिशय खतरनाक असा हा घाट आहे. असंख्य लोकांचे बळी देखील घेतलेला हा रस्ता आहे. कसं आहे रस्त्याची खड्ड्याची चाळण. पाठीमागे झाला आहे ट्रॅफिक. दूरपर्यंत लाईन गेलेली आहे. हे निवळ ट्रॅफिक खड्ड्यांमुळे. कसं आहे खड्ड आणि कसं आहे ट्रॅफिक. हे जे ट्रॅफिक दिसत आहे हे निवळ खड्ड्यांमुळे आहे. राष्ट्रीय महामार्ग, आशियाई महामार्ग 47, नॅशनल हायवे 48, ओल्ड नॅशनल हायवे NH4. किती निकृष्ट दर्जाचे काम करत आहे NHI आमच्याकडे. टोल भरा फक्त न चुकता.
मार्गावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत. नमस्कार, आपण आता आहोत खंबाटकी नवीन बोगदा रोडवरती. खंबाटकी नवीन बोगदा रोडला जे सर्व्हिस रोड आहेत, जे बनवलेले होते कच्चे, त्याला तर इतके भीषण खड्डे पडलेत, भरपूर प्रमाणावरती अपघात देखील होतात. आत्ताच एक अपघात झालेला आहे, टायर पंक्चर झाला ट्रकचा, त्याला पाठीमागून टू व्हीलरवाला येऊन धडकलेला आहे. दोन्ही साईडला अशाच प्रकारे खड्डे पडलेले आहेत.